शीतल तेजवानीला थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी करण्यात आली आहे ही अटक. तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट. पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात? हाच का सर्व धर्म समभाव? नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट. एफआयआर मध्ये पार्थ पवार आणि अमेडियाचं नाव घेतलं गेलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी. रोहित पवारांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार. महसूल विभागात आता डिजिटल क्रांती. डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही. महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बिहारच्या बोधगयात विवाह सोहळ्यात चक्क रसगुल्ल्यावरून तुफान हाणामारी. रसगुल्ले कमी पडल्यामुळे वधूवर पक्षातील कुटुंबियांमध्ये जुंपली. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 19 माओवाद्यांचा खात्मा तर 3 जवान शहीद. चकमकीमध्ये माओवादी मुडियामी वेल्लाचा खात्मा. देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द. पायलटची कमी संख्या. तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा होण्याची शक्यता. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. छत्रपती संभाजीनगरातील श्री साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या 133 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क महाविद्यालयानं विद्यापीठात न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी असा प्रश्न पडलाय. अकोल्यातील हिवरखेड इथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ऑपरेशन थिएटरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना मांसाचे तुकडे आढळले. यावरून आरोग्य केंद्रामध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा संशय मिटकरींनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी फोनवरती संपर्क साधत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मिटकरींनी केली. इंडिगोचे मुंबईचे सकाळचे आणि रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इंडिगोचे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत आहे. अमरावती मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद असणाऱ्या दाट धुक्यामुळे प्राधिकरणानं हा निर्णय घेतलाय. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्तानं 7 डिसेंबरला नागपूर इथे भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्तानं बोले सो निहाल सत श्री अकाल याचा जयघोष करत अकोला इथल्या गुरुद्वारा सिंग सभा इथून भव्य मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ धर्माचे निशाण दाखवून करण्यात आला. रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावरती शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली आणि अभ्यासकांकडून गडाची माहिती आणि नकाशा घेऊन या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडं टिकाव पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला. जळगाव जिल्ह्यासह शहरातील बाजारपेठांमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे भाज्यांच्या दरात लक्षणीय घट झाली. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळालाय. तर कोथिंबीरीची आवक घटली असून दर 50 रुपयांहून थेट 130 रुपये झालाय. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. धार्मिक परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची तिथी निश्चित केली.
देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द, पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणं यामुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींनी घेतली महाराष्ट्रातल्या भाजपच्या खासदारांची बैठक. जनसंपर्क कायम ठेवा, सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, तर लोकांच्या समस्या सोडवण्यावरती भर द्या, मोदींच्या खासदारांना सूचना. FIR मध्ये पार्थ पवार आणि अमेडियाचं नाव घेतलं गेलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी. 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिली होती 15 दिवसांची मुदत. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या सुनावणीकडे लक्ष. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटलांची 1 डिसेंबरला चौकशी झाल्याची माहिती. शीतल तेजवानीच्या अटकेपूर्वी चौकशी झाल्याचं उघड. पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार का, चर्चांना उधाण. रोहित पवारांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार. महसूल विभागात आता डिजिटल क्रांती. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही. महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बिहारच्या बोधगयात विवाह सोहळ्यात चक्क रसगुल्ल्यावरनं तुफान हाणामारी. रसगुल्ले कमी पडल्यामुळे वधूवर पक्षातील कुटुंबियांमध्ये जुंपली. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 19 माओवाद्यांचा खात्मा तर 3 जवान शहीद. चकमकीत माओवादी बुडियामी वेल्लाचा खात्मा. आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावरती चर्चा होण्याची शक्यता. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक. जनसंपर्क कायम ठेवा, सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, तर लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या, मोदींच्या खासदारांना सूचना. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी. 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्याकरता दिली होती 15 दिवसांची मुदत. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटलांची 1 डिसेंबरला चौकशी झाल्याची माहिती. शीतल तेजवानीच्या अटकेपूर्वी चौकशी झाल्याचं उघड. पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार का, चर्चांना उधाण. रोहित पवारांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार. महसूल विभागात आता डिजिटल क्रांती. डिजिटल 712 ला कायदेशीर मान्यता. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही. महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात. अधिवेशनाला फक्त 3च दिवस उरल्यानं नागपुरात तयारीची लगबग. नागपुरातील राजभवनाचं नाव आता लोकभवन. केंद्रानं अधिसूचना जारी केल्यावर राजभवनाचं बदललं नाव. देशभरामध्ये इंडिगोची 200 उड्डाणं रद्द. पायलटची कमतरता, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 9 माओवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद.
चकमकीत माओवादी मुडियामी वेल्लाचा खात्मा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर होणार चर्चा. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक. पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानिया यांची मागणी. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी. 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिली होती 15 दिवसांची मुदत. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या सुनावणीकडे लक्ष. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटलांची 1 डिसेंबरला चौकशी झाल्याची माहिती. शीतल तेजवानीच्या अटकेपूर्वी चौकशी झाल्याचं उघड. पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार का? चर्चांना उधाण. रोहित पवारांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार. महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं बोलावली सर्व पालिका आयुक्तांची बैठक. बैठकीत मतदार याद्यांबाबत घेतला जाणार आढावा. तर हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता. नाफेडच्या एनसीसीएफ कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश. 16 जानेवारी 2026 पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचे निर्देश. देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द. पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा होण्याची शक्यता. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 12 माओवाद्यांचा खात्मा, तर 3 जवान शहीद. राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलली. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी.